आज आपल्याला 10:37 झाली आहेत हे सांगण्यासाठी फक्त मोबाईलकडे पाहावं लागत होतं. पण कल्पना करा, हजारो वर्षांपूर्वी ना घड्याळ होतं, ना मोबाईल, ना डिजिटल स्क्रीन. मग त्या काळात एखाद्याला सूर्यास्ताला अजून किती वेळ आहे, एखादा विधी कधी करायचा किंवा दिवसाचा कोणता भाग सुरू आहे हे कसं कळत असेल? चला जाणून घेऊया. नमस्कार, मी तेजल. साहित्य मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वात आधी एक गोष्ट समजून घेऊया. आज आपण वेळ तास, मिनिटं आणि सेकंदांमध्ये मोजतो, पण प्राचीन जगात वेळ मोजण्याची पद्धत आजच्यासारखी नव्हती. लोकांसाठी वेळ म्हणजे सर्वात आधी होता सूर्य, चंद्र आणि आकाश. सूर्य कुठे आहे, सावली किती मोठी आहे, चंद्राच्या कला कोणत्या आहेत आणि कोणती नक्षत्र आकाशात दिसत आहेत, यावरून दिवस, महिने आणि ऋतूंचा अंदाज घेतला जात असे. अगदी प्राचीन इजिप्तमध्येही सूर्यघड्या, सावलीवर आधारित घड्याळं आणि पाण्याची घड्याळं वापरल्याचे पुरावे आहेत. सुमारे 5000 वर्षांपूर्वीच्या इजिप्शियन परंपरेत दिवस आणि रात्र 12-12 भागात विभागल्याचे पुरावे मिळतात. आता भारतीय परंपरेकडे येऊया. प्राचीन भारतीय खगोलशास्त्रीय परंपरेत वेळ मोजण्यासाठी आकाशाचं निरीक्षण अत्यंत महत्त्वाचं होतं. वेदांग ज्योतिष या प्राचीन परंपरेचा एक प्रमुख उद्देश म्हणजे यज्ञविधींसाठी योग्य दिवस आणि वेळ ठरवण्यासाठी सूर्य, चंद्र आणि नक्षत्रांच्या हालचालींचा अभ्यास करणं. म्हणजेच आज आपण म्हणतो संध्याकाळी 6 वाजता भेटूया, पण त्या काळात वेळ सांगण्याची पद्धत अधिक नैसर्गिक आणि आकाशाशी जोडलेली होती. दिवसाचं विभाजन करण्यासाठी मुहूर्त ही एक प्रसिद्ध संकल्पना होती. पुढील भारतीय खगोलशास्त्रीय परंपरेत एका अहोरात्राचे 30 मुहूर्त मानले गेले. म्हणजे साधारणपणे एका मुहूर्ताचा कालावधी सुमारे 48 मिनिटांचा धरला जातो. त्याचबरोबर नाडी, घटिका, कला अशा आणखी सूक्ष्म वेळेच्या एककांचाही वापर झालेला दिसतो. आणि आता खरी गंमत सुरू होते. आजच्या घड्याळात काटे फिरतात, पण प्राचीन काळात पाणीही घड्याळाचं काम करू शकत होतं. कसं? याला म्हणत जलघटी किंवा पाण्याचा घड्याळ. एका पात्रातून पाणी ठराविक वेगाने बाहेर पडू दिलं जात असे किंवा एका छोट्या छिद्रातून पाणी पात्रात शिरत असे. पाण्याची पातळी किंवा पात्र बुडण्यासाठी लागणारा वेळ यावरून वेळ मोजली जात असे. भारतीय परंपरेत अशा जलयंत्राचे उल्लेख पुढील खगोलशास्त्रीय ग्रंथांमध्ये स्पष्टपणे आढळतात. कल्पना करा ना, एक छोटंसं पात्र, त्यात पाणी, एक छोटंसं छिद्र आणि पाण्याच्या हालचालीवर आधारित वेळेची गणना. म्हणजे आजच्या घड्याळात सेकंद काटा पुढे जातो आणि त्या काळात पाण्याची पातळी बदलत होती. पण फक्त पाणीच नाही, सूर्याची सावली सुद्धा घड्याळ होती. सूर्य आकाशात जसजसा पुढे सरकतो तसतशी एखाद्या काठीची किंवा खांबाची सावली तिची दिशा आणि तिची लांबी बदलते. हीच कल्पना वापरून सूर्यघडी तयार करता येते. प्राचीन संस्कृतीमध्ये सूर्याच्या सावलीचा उपयोग वेळ ओळखण्यासाठी केला जात असल्याचे पुरावे आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चंद्र. चंद्र रोज एकसारखा दिसत नाही. अमावस्या, चंद्रकोर, अर्धचंद्र, पौर्णिमा या बदलांमुळे मोठ्या कालखंडाचा अंदाज घेता येत होता. त्यामुळे चंद्राच्या कला आणि सूर्याच्या हालचाली यांचा अभ्यास करून महिने, ऋतू आणि धार्मिक विधींच्या वेळा ठरवण्याची परंपरा विकसित झाली. आणि म्हणूनच आपल्या परंपरेत तुम्हाला तिथी, पक्ष, मास, ऋतू, अयन आणि संवत्सर अशा वेळेशी संबंधित अनेक संकल्पना दिसतात. आज आपण म्हणतो की 13 ऑगस्ट 2026, पण पारंपरिक भारतीय कालगणनेत दिवसाची ओळख फक्त तारीख आणि महिन्यांमध्ये होत नसे. तिथी कोणती, नक्षत्र कोणतं, कोणता पक्ष, कोणता मास आणि कोणता ऋतू अशा अनेक स्तरांमध्ये वेळ समजून घेतली जात असे. म्हणजे वेळ ही फक्त घड्याळावरची संख्या नव्हती, ती थेट आकाश, सूर्य, चंद्र आणि ऋतूंशी जोडलेली होती. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, पण त्यात मिनिटं आणि सेकंदांची गरज नव्हती का? होतीच ना. विशेषतः खगोलशास्त्र, धार्मिक विधी आणि गणिती निरीक्षणांसाठी अधिक सूक्ष्म कालमापनाची गरज होती. म्हणूनच काळाच्या ओघात वेळेची अधिकाधिक सूक्ष्म एककं विकसित झाली. पुढे भारतीय खगोलशास्त्राच्या विकासात आर्यभट्ट, वराहमिहिर आणि इतर विद्वानांनी वेळ, ग्रह, नक्षत्र आणि गणित यांचा अधिक सखोल अभ्यास केला.
केला. त्यामुळे आपल्याला दिसतं की वेळ मोजण्याची ही परंपरा फक्त धार्मिक विधींपुरती मर्यादित नव्हती. ती खगोलशास्त्र आणि गणिताशीही जोडलेली होती. आणि इथे एक मजेदार तुलना आहे. आज आपल्याकडे 60 सेकंड म्हणजे 1 मिनिट आणि 60 मिनिट म्हणजे 1 तास. प्राचीन भारतीय कालगणनेतील काही पद्धतींमध्येही 60 या संख्येवर आधारित वेळेची विभागणी आढळते. उदाहरणार्थ, भारतीय परंपरेत 60 घटिका मिळून एक अहोरात्र मानले गेले आणि एका घटिकेचा कालावधी साधारणतः 24 आधुनिक मिनिटां इतका धरला जातो. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. आजचं 24 तासांचं घड्याळ आणि प्राचीन भारतीय कालमापन एकच व्यवस्था होती असं म्हणणं चुकीचं ठरेल. वेगवेगळ्या काळात आणि ग्रंथांमध्येही वेळेची एककं आणि त्यांचे उपयोग बदलत गेले. म्हणूनच 5000 वर्षांपूर्वी लोकांकडे आजसारखं घड्याळ होतं असं म्हणण्यापेक्षा त्यांनी निसर्गातील नियमित बदलांचा वापर करून वेळ समजून घेण्याची पद्धत विकसित केली असं म्हणणं अधिक योग्य ठरेल. आणि कदाचित या सगळ्यातली सर्वात सुंदर गोष्ट हीच आहे. आज आपला दिवस एका छोट्याशा स्क्रीनवरच्या आकड्यांनी ठरतो, पण हजारो वर्षांपूर्वी माणूस वेळ पाहण्यासाठी आकाशाकडे पाहत होता. सूर्य उगवला, दिवस सुरू झाला. सूर्य आकाशात सरकला, वेळ पुढे गेली. सूर्य मावळला, दिवस संपत आला. चंद्र बदलला, महिना पुढे सरकला. ऋतू बदलले, वर्ष पुढे सरकलं. म्हणजे घड्याळ नसतानाही माणसाने वेळेला ओळखायला शिकून घेतलं होतं. आज आपल्याकडे घड्याळ आहे, मोबाईल आहे, स्मार्ट वॉच आहे. त्यामुळे वेळ जाणून घेणं आपल्यासाठी अक्षरशः एका सेकंदाचं काम झालंय. पण कल्पना करा ना, उद्या काही कारणाने ही सगळी साधनं बंद पडली तर आपल्यापैकी किती जणांना खरंच वेळेचा अंदाज येईल? आणि इथेच हजारो वर्षांपूर्वीच्या माणसाची गंमत वाटते. त्याच्याकडे घड्याळ नव्हतं, पण निसर्गाचं घड्याळ त्याला वाचता येत होतं. सूर्य कुठे आहे, सावली किती सरकली आहे, चंद्र कुठल्या कलेत आहे, कोणतं नक्षत्र दिसतंय, ऋतू कुठे पोहोचलाय, या सगळ्यांचा अभ्यास करून त्याने वेळेचं एक संपूर्ण गणित उभं केलं होतं. म्हणजे घड्याळ बंद पडलं तर आपल्याला वेळ कळणं बंद होऊ शकतं, पण त्याचं घड्याळ बंद होण्याचा प्रश्नच नव्हता, कारण त्याचं घड्याळ होतं आकाशात. आणि खरं सांगायचं तर हजारो वर्षांपूर्वीच्या त्या माणसाची हीच गोष्ट सगळ्यात भन्नाट वाटते. त्याने निसर्गाला बदलण्यापेक्षा आधी निसर्गाला समजून घेतलं. अशाच आपल्या इतिहासातल्या, संस्कृतीतल्या आणि ज्ञान परंपरेतल्या रंजक गोष्टींसाठी साहित्य मराठीला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.